नमस्कार सर्व स्वामी भक्तांना स्वामी प्रकट दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज स्वामी प्रकट दिनाची मी पण मनोभावे सेवा करत आहे। अगदी स्वामींना स्नान घालत आहे, स्वामींना पंचामृत स्नान घालत आहे आणि माझ्याबरोबर माझ्या घरात असणारे माझे बादशाह आणि टायसन पलीकडे बसला आहे। तो मनोभावे मी पूजा करताना तिथे बसलेले असतात। म्हणजे त्यांना काय आवडतं, काय आकर्षित करतं, खरंच विषय चमत्कारिक आहे। आपण नेहमी प्रार्थना करताना अनेक वर्ष म्हणजे मी लहानपणापासून ही प्रार्थना ऐकली आहे, पण त्याचा अर्थ मला 45 वर्षाची झाल्यानंतर कळला आहे। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणम त्वमेव सर्वं मम देव देव। म्हणजे ईश्वरामध्ये आपला अंश आहे, आपल्यात ईश्वराचा अंश आहे। या कारणानेच तुम्हीच आमचे माता पिता, तुम्हीच मित्र, तुम्हीच सखा, तुम्हीच बंधू, सर्वस्वी तुम्हीच आहात। याचा साक्षात अर्थ कळायला आपल्या जीवनामधली 4 दशकं जावी लागतात। प्रत्येकाला कळतोच असं नाही। कुठेतरी व्यसनामध्ये व्यभिचारामध्ये आनंद शोधणाऱ्यांना हे कळणार नाही, पण असंख्य डंख देणारे दुःख झाल्यानंतर देखील श्रद्धेला धरून ठेवून, अंधश्रद्धेला दूर लोटून सकारात्मकतेने आपल्या जीवनामधलं आपलं मिशन चालवत असणाऱ्यांसाठी हे म्हणजे एक खूप ऊर्जा देणारा मंत्र आहे। ईश्वर काय कोणी पाहिला नाही। अनेक वेळा संत महात्मा ईश्वरी पुरुषांच्या निमित्ताने वेळोवेळी तो लोकांना दिसला। साक्षात ईश्वर पाहिला असेल तर मग ते ऋषीमुनींनी पाहिला असेल, साक्षात आदि शंकराचार्यांनी त्यांचं दर्शन घेतलं असेल आणि त्या वर्णनातून आपण ईश्वर आपल्या डोळ्यासमोर उभा करतो। त्याच्यामधनं आपण पेंटिंग करतो, त्याच्यामधनं आपण मूर्त्या साकारतो आणि त्या मूर्त्यांमध्ये प्राणप्रतिष्ठा करून परत त्या ईश्वराचा शोध घेत असतो। श्रद्धा हे जसं आपलं आयुध आहे, तसं अंधश्रद्धा हा विकार आहे। जसे विकार आपल्या जीवनामध्ये अनेक असतात, त्याच्यापासून दूर राहण्यासाठी श्रद्धा मदत करत असते। जेव्हा आपल्याला आयुष्यामध्ये अनेक संकट येतात, अनेक आपल्याला धोगे दगे फटके कारस्थानं यांचा सामना करावा लागत असतो, प्रचंड मोठे अनपेक्षित दुःख आपल्या जीवनामध्ये येत असतात, तेव्हा साहजिक माणसाला चुकीच्या गोष्टींकडे जाण्याचा कल वाढत असतो आणि अशा वेळी माणसाला बांधून ठेवते स्वतःच्या नियमांना, स्वतःच्या चारित्र्याला संपन्नतेकडे नेणाऱ्या, समाजाची सेवा करणाऱ्या रस्त्यावर। तर ते आहे कुठेतरी असणारी मनातली अपार श्रद्धा। त्या श्रद्धेच्या निमित्ताने मला जर सुट्टी मिळाली तर मी खूप छान एखादा मंत्र घेऊन दिवसभर मेडिटेट करते, जाप करते, छान मनोभावे पूजा करते, जशी मी आता स्वामींची करते। पहा ती किती सुंदर फ्रेम आहे, ही हाताने केलेली पेंटिंग आहे। असं वाटतं साक्षात स्वामी आणि दत्तगुरू माझ्या समोर आहेत आणि मी त्यांची सेवा करते आहे। ही मूर्ती तर माझ्याकडे आहे, अनेक दिवस मी तिची सेवा करते आहे। ही पावलं जी आहेत, ही पादुका म्हणावं त्याला, ही स्वामींच्या पादुका आहेत आणि मी त्या साक्षात अक्कलकोटच्या स्वामीच्या मंदिरातून आणलेल्या आहेत। रोज अजिबात वेळ मिळत नाही, पण अशा अचानक लाभलेली सुट्टी आणि त्या दिवशी इतका सुंदर स्वामी प्रकट दिनाचा दिवस, तर मी तो संपूर्णतः
नाही वापरला तर मी पंकजा मुंडे कशी. तुमचा स्वामी प्रकट दिनाचा दिवस कसा गेला मला जरूर सांगा. सर्व स्वामी भक्तांना स्वामी प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.